होईन भिकारी पंढरीचा वार करी, हाची माझा नेमधर्म, मुखी विठोबाचे नाम. हेची माझी उपासना, लागे संतांच्या चरणा, तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा. तुकाराम महाराज म्हणतात की मी भिकारी झालो तरी हरकत नाही, माझी आर्थिक परिस्थिती खालावली तरी चालेल, परंतु मी वारीचा नेम कधी चुकवणार नाही, वारीला जायचे केव्हाही सोडणार नाही. म्हणजेच ते म्हणतात माझ्या आयुष्याचे आणि प्रपंचाचे काही झाले तरी चालेल किंवा माझ्यावर कितीही बिकट परिस्थिती आली तरी चालेल, परंतु मी पंढरीचा वारकरी होईल आणि नित्यनेमाने वारी करेल. रामकृष्ण हरी. माझे जीवीची आवडी, पंढरपुरा नेईल गुडी, जाईल गे माये ते पंढरपुरा, भेटेल माहेरा आपुलिया. अशी साथ घालत आपल्या माहेराच्या भेटीनं समस्त वारकरी महाराष्ट्रातून देहू आणि आळंदी या ठिकाणाहून पंढरपूरला मार्गस्थ झालेले आहेत. मंडळी, वारी काय असते हा एक मोठा प्रश्नचिन्हातला प्रश्न अनेक लोकांना या ठिकाणी पडत असेल. वारी म्हणजे लाडक्या विठुरायाला भेटायला जाण्याचा एक आनंदमयी क्षण आहे. वारी म्हणजे सगळ्या वारकऱ्यांची दशा आहे. वारी म्हणजे या महाराष्ट्राची एक दिशा आहे. वारी म्हणजे आमची एक सांस्कृतिक ओळख आहे. वारी म्हणजे ऐक्याचा आणि एकोप्याचा उदाहरण आहे. वारी ही एक चैतन्यदायी सोहळा आहे. खरं बघितलं तर कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नसलेला, कुठल्याही प्रकारचं निमंत्रण नसताना सुद्धा लाखोचा जनसमुदाय वारीसोबत असतो. तो केवळ विठुरायाप्रती असलेल्या श्रद्धेचा आणि एक सात्विक अंतकरणाचा भाग असतो. म्हणून या विठुरायाच्या ओढीसाठी हे सगळे वारकरी त्या ठिकाणी जात असतात. माझं नाव केराबाई मदने, राहणार तांदळवाडी. आळंदीच्या सावळ्यात हौसाने निघावं वाटतं. मला झाले 9 वर्षे. आनंदाने यायचं, आनंदाने राहायचं, काही कमी पडत नाही, दुःख नाही, सुख नाही, काही नाही. इकडं यायला इतकी ओढ लागते की कवा जाईन माऊलीच्या सावळ्यात आणि कवा पाहिन माऊली, कवा पाहिन तुकाराम महाराज, इतकी आवड लागते. इतका आनंद होतो जीवात, घरून असं उत्तळ होतंय माणूस, पाणी जसं उत्तळ होतंय तसं यावं वाटतं सावळ्यामध्ये. इतका आनंद आहे सावळ्यामध्ये, किती चालावा म्हणून जीव जमत नाही, काही नाही, काही नाही, असं किती चाललं तर शिनतच नाही माणूस. इतका आनंदाने चालावं वाटतं. धक्का नाही, बुक्की नाही, काही दुखत नाही, खुपत नाही, काहीच होत नाही. असं कवा जाईन आणि कवा पाहिन देव असं वाटतं मनाला. आषाढाची चाऊल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची. विठ्ठलमय झालेले लाखो वारकरी कित्येक मैल पायी चालत त्या पांडुरंगाची भेट घेतात. येथे प्रत्येकजण पांडुरंगामध्ये आणि त्याच्या नामामध्ये एकरूप झालेला असतो. वारी म्हणजे शिस्तीचे एक उदाहरण. भक्ती, प्रेम, आनंद यांचा एक सोहळाच. हा आनंद सोहळा डोळ्याने पाहताना आमची पावले वारीच्या दिशेने चालू लागली आणि आम्ही त्या प्रेमाच्या भक्तिरसात न्हाऊन निघालो. पंढरीचा वार करी, हीच माझी उपसेना, लागू संताच्या चरणा. हीच माझी उपसेना, लागू संताच्या चरणा. वारीचे अनेक वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील. इतका मोठ्या लांब पल्ल्याचा प्रवास, ऊन वारा याची तमा न बाळगता हे वारकरी करत असतात. खऱ्या अर्थानं कधीकधी प्रश्न पडतो की एवढे जर्जर झालेले जे वृद्ध माणसं असतात, जे अनेक आजारांनी पीडित असतात,
पण वारीच्या वाटेवर त्यांना चालताना कुठल्याही प्रकारचा त्रास होताना दिसत नाही आहे. त्याचं कारण काय? मंडळीचे कारण असू शकतं. आपण जेव्हा प्रवासाला निघतो त्यावेळेस एक विशिष्ट ध्येय असतं, आपलं एक अंतिम ठिकाण ठरवून आपण शरीराने प्रवास करत असतो. पण मला असं वाटतं हे सगळे वारकरी बांधव मनाने पांडुरंगाकडे जात आहेत आणि मनानं करायचा प्रवास असल्यामुळे कदाचित पाय आणि शरीर थकत नसेल. हेही आपल्याला एक वारीचं गुणवैशिष्ट्य सांगता येईल. पाय चालत माझी वारी 50 वर्ष झाली. हे काय पांडुरंगाचं सारखं ध्यान लागतंय. चाललो आता पंढरीला चाललो. नमस्कार, रामकृष्ण हरी. माझे नाव अनिल मारुती बदाले, मुक्काम पोस्ट नवला कुंभरे बदलवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे येथील मी रहिवासी आहे. आमच्या घरामध्ये गेले 60-65 वर्ष झाली पंढरीची पायीवारी चालू आहे. आमचे आजोबा नामदेव रामा बदाले, त्यानंतर आमचे वडील मारुती नामदेव बदाले, त्याच्यानंतर माझी आई चांगुणाबाई मारुती बदाले, हे आत्तापर्यंत चालत होते 2015पर्यंत. आई पायाने कमजोर झाल्यामुळं 2015पासून मी पायीवारी चालू केली. ते आत्ता ह्या पायीवारीने आम्ही जात आहे. ऊन असू पाऊस असू तरी पंढरीची पायीवारी आम्ही कधी चुकवली नाही. खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, अगं नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. 3 वर्ष झाले येते, यावं वाटतं दरवर्षी. असं कशाचं टेन्शन राहत नाही. म्हणजे काय असतं? वारी म्हणजे एक आनंदाचा सोहळा आहे. वारी म्हणजे संपूर्ण दुःख विसरायला लावलेला सुखाचा सोहळा आहे. वारी म्हणजे दशा आहे. वारी म्हणजे दिशा आहे. वारी म्हणजे भरकटत चाललेल्या समाजाला सन्मार्गाला लावलेली शिस्तबद्ध वारकऱ्याची संघटना आहे. या वाटेवर म्हातारी होती तरणी रे, त्याप्रमाणे कधीतरी आपल्याला काही दुखलं जातं, पण या वाटेवर पांडुरंगाची कृपा
काहीही पायाला आणि शरीराला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. Thank you.